राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील ठळक व झटपट बातम्या. संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून कोणतीही न्यूज तुमच्याकडून मिस नाही होणार. शेतकऱ्यांसाठी नवी दिशा. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आता देशभरात राबवली जाणार. PM धनधान्य कृषी योजनेसाठी देशातील 100 जिल्ह्यांची निवड, तर महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश. शेतमाल उत्पादक वाढवणे, पीक विविधता आणि शाश्वत शेती पद्धतीचा वापर वाढवणे, पंचायत आणि विभागीय स्तरावर पीक काढणीनंतर साठवणूक सुविधा उपलब्ध करणे, सिंचन सुविधेचा सुधारणा करणे आणि दीर्घ आणि अल्पकालीन कर्जाची सुविधा सुलभ करण्यासाठी या योजनेचा उद्देश आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26च्या अर्थसंकल्पात घोषणा केली होती. जमीन मोपणीचा निपटारा केवळ 30 दिवसात. प्रत्येक जिल्ह्यात 150 खाजगी भूपादक. शासकीय भूपादकाची संख्या अपुरी असल्याने मोजणीच्या एका प्रकल्पासाठी तब्बल 90 ते 120 दिवसांचा कालावधी लागत होता, ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. महसूल विभागाने भविष्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. यापुढे राज्यात आधी मोजणी, मग खरेदी आणि त्यानंतर फेरफार अशा पद्धतीने जमिनीचा व्यवहार व्हावेत. लाडक्या बहिणींनो, eKYC केली की नाही? 1500 अडकतील. स्टेप बाय स्टेप करीत करा eKYC. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून eKYC करणे अनिवार्य आहे. eKYC न केल्यास आर्थिक मदत मिळणार नाही. लाडकी बहीण eKYC करण्यासाठी तुम्हाला ladkibaheen.maharashtra.government.in या संकेतस्थळावर जाऊन eKYC करता येईल. नवी मुंबईत भाजपाचाच महापौर हवा. पक्षाच्या बैठकीत वरिष्ठांचा सूर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वन मंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरलेल्या नवी मुंबईत भाजपाचाच महापौर व्हायला हवा, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत उपस्थितांनी मांडलेल्या विश्वसनीय वृत्त आहे. भारत मालामाल. रशियाने थेट दिली मोठी सूट. अमेरिकेला धक्का. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचा थैथयाट बघायला मिळाला. हेच नाही तर अनेक गंभीर आरोप भारतावर डोनाल्ड ट्रम्प यांनी लावले. भारत रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी विविध प्रकारे दबाव टाकण्याचे हे काम अमेरिकेने केले. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार रशिया हा भारतातला कच्च्या तेलाच्या आयातीवर दुप्पट सूट देत आहे. रशियाने नोव्हेंबरपासून भारतासाठी ब्रेड क्रूड लिडिंगवर प्रति बॅरल $2 ते $2.50 पर्यंत सूट दिली. रशियाने दिलेल्या सूटमुळेच भारताचे अमेरिकेकडून होणाऱ्या नुकसानीची भरपाई यामुळे होईल. रशिया भारताला सतत कच्च्या तेलात सूट देत असल्याने भारताला देखील निर्यात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या संकेतस्थळावर eKYC सुविधा उपलब्ध. दिवाळीचा हप्ता कधी जमा होणार? त्यामुळे ज्यांना eKYC प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी पुढील 2 महिन्यात पूर्ण करायचे आहे. माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली समीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गरत करत आहे. ही वाटचाल अशीच खंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण महाराष्ट्र.government.in या संकेतस्थळावर eKYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना मिळाली दिवाळी भेट. सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा. KYC न करणाऱ्या हप्ता मिळणार की नाही? आतापर्यंत 1 कोटी महिलांना eKYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. ज्यांनी KYC पूर्ण केले नाही त्यांनाही यावेळेस हप्ता मिळालेला आहे. भाजपाकडून शिंदे गट आणि अजित पवार गटाला धक्का. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत बड्या नेत्यांना एंट्री. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात राजकीय वारे वाहू लागले आहे. भाजपानं शिंदे गट आणि अजित पवार गटाला धक्का दिला आहे. एकनाथ शिंदेंना आवरा, अन्यथा दुसरे नारायण राणे होतील. नेमके उद्धव ठाकरे यांना काय म्हणाले होते अनंत तरे? शिवसेनेचे उपनेते दिवंगत अनंत तरे यांच्या जीवनावर आधारित अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंत तरे या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. औषध प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवला. खोकल्याच्या औषधाने मध्य प्रदेशातील बालक मृत्यू प्रकरण. कोल्ड्रिंक कफ सिरपमुळे मध्य प्रदेशात बालकाचा मृत्यू. श्रीसन फार्मा कंपनीच्या नियमभंगामुळे गंभीर निष्काळजीपणा उघड
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला टोकाचा निर्णय, थेट मोठी घोषणा, जगभरात खळबळ. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 100% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता अवघ्या काही तासांमध्येच ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे जगभरात खळबळी उडली आहे. ओल्या दुष्काळाबाबत पालकमंत्र्यांचे गंभीर विधान, म्हणाले ही बाब. दुष्काळाच्या मदतीसंदर्भात डॉ. भोर यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळेस आमदार राजेश बकाने, आमदार दादाराव केचे, माजी खासदार रामदास तळस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गायते व सेनेचे राजेश सराफ उपस्थित होते. फडणवीसांचे सरकारी पॅकेज म्हणजे फक्त आकडेवारीत हेराफेरी. राज्य शासनाने जाहीर केलेले 31,628 कोटीचे मदत पॅकेज शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नाही. याविरोधात 16 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णयाने होळी करून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.